लातूर पॅटर्नचे जनक वेगळे आहेत. ह्या लोकांमुळे लातूर पॅटर्न निर्माण झाला नाही आणि या लोकांमुळे लातूर पॅटर्नचा धक्का सुद्धा लागणार नाही, हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. म्हणजे लातूरमध्ये ड्रग्सचा सगळ्यात मोठा व्यवहार ह्याच भागातून होतो. माझ्या माहितीनुसार सर्वाधिक महिलांचे गर्भपात त्या भागात होतात. मग मला सांगा, मग एकीकडे तुम्ही म्हणताय की इंडस्ट्री उभी केली, तर दुसरीकडे समाजाला संपवण्याचं काम होत आहे ना. IAS IPS लोकांना आपल्या घरी आणलं जातं, त्याच्यासोबत पार्ट्या केल्या जातात आणि त्यामुळे समाजासमोर हे चित्र समोर येतच नाही. इथं प्रशासनाला जर समजा छोट्या मोठ्या कारवाईत जर त्याला इंटरफेअर होणार असेल, प्रशासन कुठंपर्यंत काम करेल ह्याचं सुद्धा म्हणजे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्या लोकांना राजकीय आभय आहे आणि त्यामुळेच हे आज घडतंय असं माझं स्पष्ट मत आहे. हे जे डॉक्टर्स आहेत लातूरचे, यांनी वर्षभर लातूरच्या लोकांना लुटायचं. लातूरचे अनेक बाहेरचे पण डॉक्टर्स आहेत, ते त्यांनी रुग्णांना लुटायचं, पैसे जमा करायचे आणि त्याच पैशाने पेपर विकत घ्यायचा, स्वतःच्या मुलांना पास करायचं आणि तुम्ही पास करून लातूरला किंवा रुग्ण नेमकं देताय काय, हा मूळ संशोधनाचा विचार आहे. तुम्ही बोगस डॉक्टर देणार तर जनतेच्या जीवाशी खेळच आहे ना हा. मोठे गावकऱ्यांचं प्रश्न किती मोठं आहे मला माहीत नाही का, तुम्हाला माहिती नाही का, किंवा प्रशासनाला माहिती नाही, पण कुणी का बोलत नाही? कारण प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ आहे. नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. देशभरामध्ये सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे आणि त्याची पाळेमुळे लातूरपर्यंत पोहोचली आहेत. 2 दिवसापूर्वी PV कुलकर्णी या एका रिटायर प्राध्यापकाला अटक झाली आणि त्याच्यानंतर शिवराज मोटेगावकर या RCCचे संचालक असणाऱ्या शिवराज मोटेगावकर यांना पण CBIच्या चौकशीमधनं अटक करण्यात आली. या सगळ्या घडामोडीवर लातूर पॅटर्नची चर्चा पुन्हा एकदा नव्याने होत आहे. या सर्वांचा लातूर पॅटर्नवर, लातूरच्या सगळ्या स्ट्रक्चरवर आणि शिक्षण क्षेत्रात लातूरमध्ये जे काही चालतं आहे किंवा देशभरात जे काही चालतं आहे या सर्वांवर आम्ही भाष्य करण्यासाठी लातूरचे पत्रकार जावेद शेख यांच्यासोबत आहेत. जावेद शेख हे लातूरचे राजकीय पत्रकार आहेत. राजकीय पत्रकारितेसोबतच लातूरच्या सामाजिक विषयांवर पण त्यांचं लेखन सातत्यानं होत असतं. जावेद भाई, स्वागत आहे आपलं खूप खूप भारत सत्तामध्ये. जसं मी उल्लेख केला की अगदी देश पातळीची नजर सध्या या प्रकरणावर आहे. आपण ह्या चर्चेची सुरुवात करण्याआधी तुम्ही मागची बातमी ह्याच्यावर काम करता आणि लातूरच्या ज्या काही घडामोडी आहेत त्याच्या मागच्या बातम्या देण्याचं काम करत असतं लातूरकरांना. आत्ता जी सगळी माध्यमांना माहीत आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडं पडद्यामागची काय बातमी आहे या प्रकरणी संबंधात काय सांगाल? सुरुवातीला एक लातूरचा पत्रकार म्हणून मी एक खंत व्यक्त करू इच्छितो की हे प्रकरण ज्यावेळेस उघडकीस आलं, मी ज्यावेळेस लातूरला CBIची टीम तपासासाठी आली त्यावेळी PV कुलकर्णींना ताब्यात ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस सर्व प्रसारमाध्यमांनी PV कुलकर्णी यांचा पूर्ण इतिहास, भूगोल पूर्ण खंगाळला. अगदी दयानंद कॉलेजपर्यंत आपली प्रसारमाध्यमे गेली. पण त्याच दिवशीपासून शिवराज मोटेगावकर यांचं नाव कुणीही प्रसारमाध्यमानं घेणं धाडस केलं नाही. लातूरला खूप मोठी राजकीय आणि पत्रकारितेची परंपरा आहे. आजही महाराष्ट्रात ह्या परंपरेचा उल्लेख अनेक ठिकाणी होतो. पण एवढ्या मोठ्या गंभीर विषयात लातूरच्या मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी शिवराज मोटेगावकर यांचं नावसुद्धा घेऊ नये हे मला खूप दुर्दैवी आहे असं वाटतं. आता राहिला विषय शिवराज मोटेगावकरांचा, त्यांचं अर्थकारण, त्यांचं समाजकारण तो भाग अलहिदा. मात्र ज्यावेळी CBIची टीम लातूरात दाखल झाली त्याच दिवशी मला अशी उच्च स्तरावर माहिती होती की या प्रकरणात शिवराज मोटेगावकर यांना 100% अटक होणार आहे. आणि आत्ताच्या सध्या स्थितीमध्ये काय अपडेट आहे तुमच्याकडं? हे आत्ता सगळं जे घडतं आहे ह्याच्या व्यतिरिक्त अटक झाली आहे मोटेगावकरांना, त्यांच्या अनेक प्रॉपर्टीजची चौकशी वगैरे चालू आहे, EDची एंट्री होणार आहे असं आम्ही पण ऐकतो आहे. काही डॉक्टरांची नावं पण येतील असं पण माध्यमांमध्ये किंवा सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे. तुमच्याकडं खात्रीला काही माहिती आहे का? सध्या तरी तशी डॉक्टरांची नावं आहेत बरीच. आजकाल आणखीन CBIची टीम लातूरमध्ये आहे. आज उद्या त्यांची तपास व्हायची शक्यता आहे असं मला वाटतंय. कारण PV कुलकर्णीचा आणि मोटेगावकरांच्या मोबाईलमध्ये बऱ्याच गोष्टी समोर येतील अशी माझ्याकडे माहिती आहे. आत्ता हे सगळं जे प्रकरण घडलं, दुर्दैवानं अशा प्रकरणामध्ये लातूरचं नाव येणं आणि त्या अनुषंगाने लातूर पॅटर्नची चर्चा होणं, तुमच्या दृष्टीने लातूर पॅटर्न नेमका काय, कशा पद्धतीने तुम्ही लातूर पॅटर्न बघताय? या ठिकाणी आपण गल्लत करतोय
आज जी नावं येत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण असं म्हणतोय की लातूर नाव बदनाम होत आहे. मुळात हे समजून घेतलं पाहिजे की आज जी नावं येत आहेत या लोकांमुळे लातूरचं नाव झालेलं नाही. त्याच्यामुळे हे लोक आज समजा जेलमध्ये गेले तर त्या लोकांमुळे लातूरचं नाव बदनाम होणार नाही. मुळात लातूर पॅटर्न हा महाविद्यालयाचा पॅटर्न आहे. येथील अहमदपूरचं महात्मा गांधी महाविद्यालय असेल, लातूरचं शाहू महाविद्यालय असेल किंवा दयानंद महाविद्यालय असेल, या महाविद्यालयाने विद्यालयामध्ये देशी केंद्र विद्यालय होतं, केशवराज विद्यालय होतं. या विद्यालयाने आणि महाविद्यालयांचा हा लातूर शिक्षण पॅटर्न आहे. त्याच्यापूर्वी आपल्याला जावे लागेल. आपण जिथं शिकलो तुम्ही मी ते म्हणजे मला आजही आठवतं की जालनापूरकर सर होते, उपासे सर होते, भोगडे सर होते, हुच्चे सर होते, राजपूत सर होते. या लोकांनी एक पिढी निर्माण केली. त्यावेळेस त्या खाजगी शिक्षणांचा उद्देश हा पैसा कधीही नव्हता. तुम्ही आठवून बघा. मग ह्या लोकांनी पिढी निर्माण केली आणि ह्या पिढीला एका मोठ्या पातळीवर नेण्याचं काम प्राचार्य अनिरुद्ध जाधव, दिवंगत जनार्दन वाघमारे या दोघांनी केलं. त्याच्यामुळं लातूर पॅटर्नची व्याप्ती इथंपर्यंतच आहे. आणि आज जे तुम्ही खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांना बोलताय, ह्या लोकांनी अक्षरशः फक्त आणि फक्त धंदा मांडलाय. आज फक्त हे नीटचं प्रकरण समोर आलं आहे. किती वर्षापासून सुरू आहे हे मूळ तपासण्याची गरज. तिथं तुम्हाला उत्तर मिळेल आणि त्यांचा दर्जा नेमका काय आहे हा तुम्हाला तिथे उत्तर. त्यामुळे लातूर पॅटर्नचे जनक वेगळे आहेत. ह्या लोकांमुळे लातूर पॅटर्न निर्माण झाला नाही आणि या लोकांमुळे लातूर पॅटर्नचा धक्का सुद्धा लागणार नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. असं असलं तरी लातूर पॅटर्नमध्ये महाविद्यालय, शाळा ह्या सगळ्यांचा रोल आहे हे निर्विवाद सत्य आहे. परंतु खाजगी क्लासेसमुळं एक इंडस्ट्री तयार झाली होती, जी फायनान्शियल इंडस्ट्री होती. मोठ्या प्रमाणात अर्थकारण या क्लासेसमुळं चालायचं. मला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमुळं या इंडस्ट्रीवर नेमका किती परिणाम पडू शकतो, किती इफेक्ट होऊ शकतो? ह्या इंडस्ट्रीची फक्त एक बाजू बघताय, दुसरी बाजू ती खूप काळी आहे. ही सुद्धा तुम्ही बाजू बघितली पाहिजे. आज तुम्ही ट्युशन एरियामुळे फार मोठी इंडस्ट्रीज निर्माण झाली असे बोलताय, पण त्याच इंडस्ट्रीमध्ये आज ड्रग्स उघड मिळते. म्हणजे लातूरमध्ये ड्रग्सचा सगळ्यात मोठा व्यवहार ह्याच भागातून होतो. मग समजा लातूरची येणारी अख्खी पिढी बर्बाद होणार असेल तर मग ह्या इंडस्ट्रीचा काय फायदा हा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. माझ्या माहितीनुसार सर्वाधिक महिलांचे गर्भपात त्या भागात होतात. खूप मोठी साखळी ते गर्भपात करणारी आहे. ह्या लोकांची लिंकिंग पूर्ण डॉक्टरांची लिंकिंग आहे. मग मला सांगा, मग एकीकडे तुम्ही म्हणताय की इंडस्ट्री उभी केली तर दुसरीकडे समाजाला संपवण्याचं काम होत आहे ना. मग हे घातक आहे की नाही ह्या सुद्धा विचार करण्याची गरज आहे. पण काय काही राजकीय मंडळी, काही डॉक्टर यांच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे ह्या लोकांना कुणीही आपलं वाकडं करू शकत नाही अशी एक विश्वास असल्या कारणानं हे दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ठराविक हेच बाजू आपल्या समोर आणली जाते की आम्ही किती मोठी इंडस्ट्रीज उभे करतोय किंवा आम्ही किती लातूरचे अर्थकारणाला चालना देतोय. हे एकदम ठरवून चित्र समोर आणलं जातं. IAS IPS लोकांना आपल्या घरी आणलं जातं, त्याच्यासोबत पार्ट्या केल्या जातात आणि त्यामुळे समाजासमोर हे चित्र समोर येतच नाही. त्यामुळे हे कुठंतरी समोर येणं आवश्यक आहे. हे देखील आपण मुळात समजून घ्यायची गरज आहे. मग हे सगळं थांबवण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरतंय का? स्थानिक प्रशासनाला मर्यादा आहेत. आजकालचं कुठलंही प्रशासन राजकीय ड्रग्स मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. मग पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद नाही आहे का? मी काय म्हटलं, इथं प्रशासनाला जर समजा छोट्या मोठ्या कारवाईत जर राजकीय काय म्हणतात त्याला इंटरफेअर होणार असेल, प्रशासन कुठंपर्यंत काम करेल ह्याचं सुद्धा म्हणजे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ह्या सगळ्या धंद्यांना राजकीय लोकांचं पाठबळ आहे? धंद्यांना आहे असं मी म्हणणार नाही, पण धंदे करणाऱ्यांना आहे असं मी म्हणतो. त्यांनी धंदे करा म्हटले का नाही करा म्हटले मला माहिती नाही, पण या लोकांना राजकीय अभय आहे आणि त्यामुळेच हे आज घडतंय असं माझं स्पष्ट मत आहे. विषय राजकारणावरच आला. आता मोठेगावकरांची अटक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अमुक पक्षाचा कुंकू भरलं, तमुक पक्षाचा गुलाल उधळला, ह्या स्वरूपाची मोठ्या प्रमाणात राजकीय कुरघोडी सध्या पाहायला मिळते. यात ह्याला अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी सरळ सरळ त्यांचा रोख आम्ही देशमुखांकडे आहे. मी गेली 25 वर्ष पत्रकारिता करतोय. मी विलासराव देशमुखांनाही बघितलंय, दिलीपराव देशमुखांनाही बघितलंय, शिवराज पाटलांनाही बघितलंय ना, आम्ही देशमुखांनाही खूप जवळून बघितलंय. त्यांच्या कामाची पद्धत बघितली. आपण विकासाच्या बाबतीत, इतर बाबतीत आपले मतभेद असू शकतात, ते असायलाच पाहिजेत. पण
अशा कायदा व सुव्यवस्थेच्या विषयात किंवा कुठल्या प्रकरणात देशमुखांचा थेट हस्तक्षेप असतो असं मी आजपर्यंत कुठेही बघितलेलं नाही. म्हणजे 2-3दा असे माझे अनुभव आहेत की समजा यांच्याकडे असं प्रकरण आलंही तर ते स्पष्ट म्हणतात की ते तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही यात पडत नाहीत. आता मुद्दा कसा आहे, समजा विधानसभा निवडणूक आहे, विधानसभा निवडणुकीत डॉक्टर त्यांच्याकडे जातात, प्राध्यापक जातात, वेगवेगळ्या समाजातले अनेक घटक निवडणूक आला की त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते जात असतात. त्यापैकी आता ते मोठे गावकर गेले असतील त्यात चूक आहे असं माझं मत नाही. आता ते बोलण्याच्या भाषेत तिने काय बोलत त्यांचा विषय, पण त्याला अमित देशमुखांनी करा म्हटलं असं. ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत मोठे गावकर असा एक थेट आरोप असं होतो ह्या आता त्यांच्याकडे. तुमच्या माहितीच तो सांगतो, शिवराज मोठेगावकरांचे सख्खे भाऊ रेणापूरच्या भाजपचे नगरपंचायतीचे पदाधिकारी भाजपचे नगरसेवक आहेत. हो. त्यापूर्वी ते पंचायत समितीला होते. हो. अगदी रेणापूरची नगरपंचायत ही मोठेगावकरांच्याच नेतृत्वात लढली गेली. बऱ्याच नगरसेवकाचा खर्च त्यांनी केला. इव्हन लातूर ग्रामीण मध्ये सुद्धा त्यांनी मोठेगावकरांनी रमेश कराडांचा प्रचार केला. ही मी खूप तुम्हाला ह्याच्यानं सांगतोय, जबाबदारीने सांगतोय. त्यामुळे जे लोक आज बोलतायत त्यांनी किमान थोडा विचार करून बोलण्याची गरज आहे. राजकारण करण्याची वेळ नाही. हे खूप मोठा विषय आहे. हा विषय पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे असं माझं मत आहे. 25-23 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची वेळ आलेली आहे आणि आता पाहायला असं येतं आहे की तपासातनं अधिक माहिती अशी पुढे येते की अनेक डॉक्टरांनी आपल्या पाल्यांसाठी ते पेपर आधीच विकत घेतले होते. काही लोकांना 72 तासापूर्वी पेपर मिळाल्याचं तपासातनं निष्पन्न झालेलं आहे. आत्ता CBIच्या तपासातनं तर मोठेगावकरांकडं 27 तारखेला पेपर मिळाला असं निदर्शनास आलेलं आहे. एकीकडं ज्या शासकीय शाळा असतील, महाविद्यालय असतील त्या सगळ्या बकाल होत आहेत, त्यांची अवस्था म्हणजे एकदम बेकार होते आहे. आणि दुसरीकडं ही खाजगी शिकवणी असतील, खाजगी कॉलेजेस असतील यांना उभारी येते. धोरणात गडबड तुम्हाला नाही वाटत? आपल्याला याच्यात एक बारीक गोष्ट मुळात समजून घेण्याची गरज आहे. हे जे डॉक्टर्स आहेत लातूरचे, ह्यांनी वर्षभर लातूरच्या लोकांना लुटायचं. लातूरचे अनेक बाहेरचे पण डॉक्टर्स आहेत. त्यांनी रुग्णांना लुटायचं, पैसे जमा करायचे आणि त्याच पैशाने पेपर विकत घ्यायचा, स्वतःच्या मुलांना पास करायचं. आणि तुम्ही पास करून लातूरला किंवा रुग्ण नेमकं देताय काय हा मूळ संशोधनाचा विचार आहे. तुम्ही बोगस डॉक्टर देणार तर जनतेच्या जीवाशी खेळच आहे ना. हा खेळ थांबला पाहिजे. ज्याची गुणवत्ता आहे त्याच्यावर कुणावरही अन्याय व्हायला नको. अनेक लोक आज मी बघतोय आता ह्या 2-3 दिवसामध्ये अनेकांनी आपलं घर विकलंय, अनेकांनी आपली जमीन विकली आहे स्वतःच्या डॉक्टरच्या परीक्षेसाठी, फीससाठी. मग हा त्यांच्यावर कुठेतरी अन्याय आहे ना. आणि आपण बोगस डॉक्टर देणार आहोत का? हा कुठेतरी सर्वांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवून विचार करण्याची गरज आहे. एक आत्ता मोठेगावकरांचाच विषय सुरू आहे तर मोठ्या प्रमाणात त्याच्यावर चर्चा सुरू आहे. कारण आणि आत्ता एक थोडं मग थांबवतो मी. काल अभिमन्यू पवारांनी स्टेटमेंट दिले ते शिवाजी काळगे यांना घेऊन त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि सोयीचं तेवढं त्यांनी बोलले. शिवाजी काळगे यांनी जे मागणी केली त्यात चूक आहे असं माझं तर मत नाही. एक विरोधी पक्ष यांना त्याने ते सत्ताधारी पक्षाचा राजीनामा गैर आहे असं काही नाही. पण अभिमन्यू पवार बोलताना काळगेविषयी बोलतात पण अमित देशमुखांविषयी सोयीस्कर बोलायचं टाळतात. हे कुठंतरी राजकीय वास आहे याच्यामध्ये दिसतो. ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते त्यांनीच उल्लेख केला आहे. काय मोठेगावकर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत म्हणून? नाही, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत असं माझं तर स्पष्ट मत नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते सोयीनुसार आपल्या सोयीनुसार लातूर शहरात अमित देशमुखांना मदत करतात, ग्रामीणमध्ये रमेश कराडांना मदत करतात, अगदी नागपूरपर्यंत त्यांचे संबंध आहेत. मी तुम्हाला खूप जबाबदारीनं बोलतोय. सर्व पक्षीय संबंध तेच म्हणतो, नागपूरपर्यंत त्यांचे संबंध आहेत. मी तुम्हाला खूप जबाबदारीनं बोलतोय. त्यांच्यासाठी पक्ष हा महत्वाचा आहे, त्यांच्यासाठी व्यक्ती हा महत्वाचा आहे असं माझं निष्कर्ष आहे. आता आपण मोठेगावकरांबद्दल चर्चा करतोय. त्यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या आर्थिक ह्याच्यावर घडीवर पण बोललं जातं. ठीक आहे, तो तपासाचा भाग आहे, यंत्रणा तपास करतील, ते सगळा विषय आहे. परंतु माझा एक प्रश्न असा आहे, या माध्यमातून जर असंच शिक्षण क्षेत्रात होणार असेल तर शिक्षण फक्त सामान्य लोकांचं जीवन बदलण्याचं एकमेव माध्यम आहे आणि त्याच्यात पण असे पैसेवाल्यांची मक्तेदारी राहणार असेल, पैसेवाली लोकच पुढं जाणार असतील तर मग कसं होणार आहे पुढं? काय वाटतं ते तुम्हाला? तेच म्हणतो ना मी तुम्हाला, सामूहिक प्रयत्न करणे आज गरजेचं आहे. एका प्रसारमाध्यमांनी किंवा राजकीय लोकांनी किंवा प्रशासनाने
हे एकट्यानं होणार नाही. सर्वांनी सामूहिक करण्याची गरज आहे. प्रत्येकाची प्रामाणिक नियत असणे ह्या विषयात गरज आहे. मी गेली 4 वर्ष या ट्युशन एरियामधला जो काळ्या धंदे आहेत त्याची बाजू मांडतोय, पण कुणीही दखल घेत नाही. मुळात हे देखील कुठंतरी सांगणं, मोठे गावकऱ्यांचं प्रश्न किती मोठा आहे मला माहीत नाही का, तुम्हाला माहिती नाही का, किंवा प्रशासनाला माहिती नाही का, पण कुणी का बोलत नाही? कारण प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ आहे. आणि काही एक विशिष्ट लॉबी या मोठे गावकऱ्यांनी निर्माण तयार करून ठेवलेली आहे. म्हणजे ह्यांच्यावर काही अडचण आली की ही लोक लगेच त्यांना फेस करायला समोर येतात. त्याचे संबंध राजकारणी लोक असे आहेत, मग त्या राजकारणी लोकांत इंटरफेअर होतो आणि हे वाचतात. 2024 मध्ये सुद्धा मोठे गावकऱ्यांचं नाव होतं. त्याच वेळी जर तपास नीट आज सगळं झाला असता तर आज ही वेळ आली नसती. त्यावेळेस ATS फिर्यादी होती, चक्क ATS फिर्यादी होती. त्यामुळे त्या एकूण प्रकरणावरच माझा आज देखील संशय आहे की ते प्रकरण त्यावेळेस कोण दाबलं हा देखील तपासाचा मोठा भाग आहे. त्याच वेळेस जर तपास आजच्या प्रमाणे झाला असता तर आज किमान ही पेपर फुटण्याची वेळ आली नसती असं माझं स्पष्ट मत आहे. या 4 दिवसात एक ऑब्झर्वेशन आम्ही असं करतोय की किंवा तुम्ही हे केलं असेल, सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया प्रचंड यांच्या विरोधात आहेत. म्हणजे सामान्य लोक फार चिडलेली याच्या माध्यमातून दिसत आहेत. आम्ही एक परवा बातमी ब्रेक केली होती की त्या दिवशी या क्षणाला मोठे गावकऱ्यांना अटक झाली नाही. तर सामान्य लोकांनी म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कमेंट वगैरे करून आपला रोष व्यक्त केला. ह्या रोषाचं कारण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही नेमकं काय असावं? रोषाची सुरुवात ही प्रसारमाध्यमापासून झाली. प्रसार माध्यमात 2 दिवस मोठे गावकऱ्यांची बातमी चालत होती, पण एकाही प्रसार माध्यमानं शिवराज मोठे गावकऱ्यांचं नाव घेतलं नाही. अगदी त्या दिवशी पहिल्यांदा नाव घेणारा मीच होतो. तेथून खरा रोष निर्माण झाला. आणि त्या तुम्ही खाली कमेंट्स बघा लोकांच्या, लोक म्हणतात तुम्ही नाव घ्या, आता तर नाव घ्या, इथपर्यंत लोकांनी शेवटी. मग मला सांगा, लोकांनी अपेक्षा ठेवायची कुणाकडून? तुम्ही जर ठीक आहे तुम्ही तुमचं मत मांडू नका, पण घडते ती घटना तरी किमान जनतेसमोर मांडा. तिथून खऱ्या रोषाला सुरुवात झाली. आणि मग बघा साहेब, आपल्याला दिसतंय ते प्रकरण खूप वाटतं, पण ते खूप मोठं 22-23 लाख परिवारांचा हा विषय आहे. 2-3 जणांनी आत्महत्या केल्यात. असे अनेक आज विद्यार्थी आहेत जे माझे मित्रांचे मुलं आहेत, जे माझे मित्र आहेत, ते अक्षरशः डिप्रेशनमध्ये आहेत. आता परीक्षा ठीक आहे, सरकार म्हणते की आम्ही पुढच्या महिन्यात परीक्षा घेऊ, पण विद्यार्थ्यांना अशी भीती आहे की पुढचा पेपर आता खूप हार्ड काढणार. मग आम्ही जी तयारी केली होती वर्षभर त्याचं काय होणार? मग आम्हाला मार्क कमी पडल्यावर आमचं करिअर बर्बाद होणार. हे खूप मोठा विषय आहे. आणि हे कुणाचा संबंध असल्यामुळे लोकांचे रोष ते समाज माध्यमातून म्हणजे समोर दिसत आहे. पर्टिक्युलर मोठे गावकऱ्यांबद्दल जास्त रोष मला जाणवतोय. वैयक्तिक असं काही कुणाचा विषय असेल काही असं मला वाटत नाही. पण आता ते बऱ्याच जणांचं मत असं आहे की याच्यामध्ये मास्टर माइंड मोठे गावकरच आहेत. हे PV कुलकर्णी वगैरे प्यादे आहेत असं बऱ्याच लोकांचं म्हणणं मी आता ऑब्झर्व करतोय. कदाचित ती एक बाजू असू शकेल की ह्या लोकांनी स्वतःचे आर्थिक खळगी भरून घेतले, लातूरचं वाटोळ केलं, असं एक लोकांचं मत असू शकेल. लातूरचं खरंच वाटोळ होईल ह्याच्यामुळे वाटतंय तुम्हाला? लातूरचं वाटोळ बघा, ते म्हणलं तुम्हाला मी सुरुवातीलाच स्पष्ट केलं की ज्यांचं लातूरच्या जडणघडणीत काही योगदान नाही त्यांच्यामुळे लातूरचं म्हणजे वाटोळ होईल असं माझं स्पष्ट मत आहे की होणार नाही. लातूर आणखीन पुढे जाईल. आणखीन बरेच चांगले लोक आहेत जे ह्या शिक्षणात काम करत आहेत, बरेच लोक आहेत, जुनी आणखीन बरीच मंडळी आहेत. त्याच्यामुळे लातूर ह्या संकटातून निश्चितच बाहेर पडेल असं माझं ठाम मत आहे. या निमित्तानं सगळ्याच जे खाजगी क्लासेस आहेत याच्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे असा एक सूर आवळला जातोय. मी 100% तेच म्हणतोय. फीसवर कुठंतरी बंधनं असली पाहिजेत, यांच्या व्यवहारावर कुठेतरी बंधनं असली पाहिजेत. अमाप ज्या मालमत्ता घेतल्या जात आहेत, कोट्यावधीच्या इमारती उभ्या केल्या जात आहेत, त्या कुठून कशा येतात यावरही कुठेतरी निर्बंध असले पाहिजेत. कुठंतरी आपण त्यांना पाठबळ देतोय म्हणून हे वाढतंय याचा सर्वांनी, प्रसारमाध्यमांनी, राजकारणी लोकांनी, प्रशासनानेही कुठेतरी तटस्थ होऊन विचार करण्याची गरज आहे. तरच हे चित्र बदलेल. अन्यथा याच्यानंतर सुद्धा यापेक्षा भयानक चित्र जरी झालं तर काही नवल वाटायला नको. धन्यवाद जावेद भाई, भारत सत्ताला वेळ दिल्याबद्दल. जावेद शेख यांच्यासोबत आपण जावेद शेख यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. नीटचं जे सगळं प्रकरण झालेलं आहे त्याचं कनेक्शन लातूरमध्ये निघालेलं आहे, त्याचा लातूरवर काय परिणाम होईल या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केलेली आहे. अतिशय स्पष्टपणे त्यांची मते त्यांनी नेहमीप्रमाणे मांडलेली आहेत. याविषयीचे अपडेट भारत सत्ता घेऊन आपल्यासमोर येतच राहणार आहे. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.